महाराष्ट्राचा सगळ्यांचा लाडका बैल बकासूर तो येतो या मैदानात. आणि त्या मैदानात आज बकासूर कोणत्या गटात पळणार? गट क्रमांक 10 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. 26 या गटामध्ये चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक 31 या गटामध्ये चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच 10, 26, 31 यामध्ये कोणत्या गटात पळणार ते बघूया मैदानामध्ये. आणि सगळ्यांचा लाडका बक्कासूर झाल्यानंतर तो मथुर बिंजोडचा बादशाह म्हटलं तरी चालेल त्याला, तो येतोय. आणि तो येतोय म्हटलं त्याचा गट क्रमांक किती असेल? गट क्रमांक 3, 19 आणि 42 या तिन्ही गटापैकी एका गटामध्ये तो पळताना दिसेल मथुर. आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की आज ही दोन्ही बैल बकासूर आणि मथुर ही टॉपची बैल येतात मैदानात. त्या मैदानात आज एक वेगळंच समीकरण असणार आहे. त्यांचं वेगवेगळे पैरे आहेत, परंतु ही बैल आज गुलालात जर भेटली बघायला किंवा एक नंबर जरी करायला भेटला यांना, तर मी संबंध महाराष्ट्राला खूप आवडतं. कारण तुम्हाला माहिती आहे ही महाराष्ट्राची लाडकी दोन बैल आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी त्यांच्या पाळण्याच्या जोरावरती नाव केले. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे बाहेरच्या देशात पण त्यांनी नाव केलेलं आहे. परंतु आज बघूया, कारण ही दोन टॉपची बैल आज पळायला येतात आणि त्या पळायला येणार. मथुर एक नंबर करेल का बकासूर एक नंबर करेल? आणि ही गाडी ह्या दोन्ही गाड्या फायनलला राहिल्या पाहिजेत. खूप चुरस येणार आणि मैदानात गुलाल हा यांना भेटणार, 100% भेटणार. आणि ही गोडी आज एकत्र पळत नाही, वेगवेगळी पळते. ह्यांनी ह्यांनी आज कुणीही करू दे, पण आज गुलाल घ्यावा. नक्कीच गुलाल घ्यावाच आज या जोडीने. धन्यवाद.